Audio Jungle. Audio Jungle. मी मनीष कांबळे. आपण पाहतोय सत्याचा लढा 24 तास मराठी न्यूज. सलोनी, जसे की आपण पाहतोय सातत्याने परमपूज्य विश्वभूषण विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134व्या जयंती निमित्ताचं औचित्य साधून आज पुन्हा एकदा पुण्याच्या रामटेकडी 7 नंबर रेल्वे कॉलनी या परिसरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि या कार्यक्रमामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चैतन्यदादा तुपे पाटील, त्याचबरोबर योगेश अण्णा टिळेकर यांनी देखील या ठिकाणी आपली प्रामुख्याने आपली उपस्थिती जी आहे या ठिकाणी लावली होती. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त पुणे शहरामध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आणि राज्याबाहेर सुद्धा मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी केली जात आहे. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रामटेकडी 7 नंबर रेल्वे गेट या परिसरामध्ये त्याच दिवशी तब्बल 3 वर्षापासून जे भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं असं तमाम भीमसैनिकांची इच्छा या ठिकाणी होती. परंतु तब्बल 3 वर्षापासून त्या नावाला यश मात्र मिळत नव्हतं. म्हणून या भागातील तमाम भीम चळवळीतले जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी इम्तियाजभाई मोमीन यांना भेट दिली आणि त्यांना या घटनेची सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर इम्तियाजभाई मोमीन यांनी या सर्व घटनेची माहिती ऐकली आणि नंतरनी योगेश अण्णा टिळेकर विद्यमान आमदार यांची ती भेट घेतली, त्यांच्याशी ती पाठपुरावा केला आणि या घटनेला यश मिळालं. आणि त्याचं देखील आनंद सेलिब्रेशन जे आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त औचित्य साधून त्या ठिकाणी तो कार्यक्रम घेण्यात आला. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं जर खऱ्या अर्थाने आयोजन आपण पाहिलं तर महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सुधीर भाऊ शिंदे यावेळेस आपल्या सोबत आहे. घटनेची आणि कार्यक्रमाची सविस्तर माहिती अधिक अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्यासोबत सुधीर भाऊ शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाऊ, तब्बल 3 वर्षापासून रामटेकडी 7 नंबर रेल्वे गेट आहे त्या भुयारी मार्गाच्या नामस्करणाचं काम जे आहे ते थांबलं होतं आणि त्या कामाला कुठेतरी आता यश मिळालेलं आहे. त्या सगळ्या घटनेबद्दल काय अधिकची माहिती आपण द्याल, काय सांगा? प्रथमतः या भागामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये पहिल्यापासून काम करत असणारे इम्तियाजभाई मोमीन यांचे मी शेतशः धन्यवाद व आभार व्यक्त करतो. गेली 3 वर्षापासून त्यांनी जो लढा उभा केला या रामटेकडी 7 नंबर रेल्वे गेटच्या अंडरपासला भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यासाठी त्यांनी अथक संघर्ष केला आणि त्यांच्या संघर्षाला कुठं ना कुठं यश आलं. कारण केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांचं सरकार असल्यामुळे व हा रेल्वेचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारित्यामध्ये येत असल्यामुळे इम्तियाजभाईंनी माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचं औचित्य साधून त्याच दिवशी या रामटेकडीच्या भुयारी मार्गास बाबासाहेबांचं नाव दिल्याबद्दल तमाम आंबेडकरी जनतेतर्फे तसेच या प्रभागातील प्रभाग क्रमांक 24 मधील तमाम बहुजनवादी सर्व जनता बहुजन विचारवादी त्यांच्यातर्फे इम्तियाजभाई मोमीन व तसेच आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचं आभार व्यक्त करतो. त्याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या कोंढवा भागामध्ये अगदी 9 वर्षाची लहान मुलगी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. तिनं क्रॉस बाईक राईडमध्ये इंटरनॅशनल दर्जाचं बाईक चालवण्याचं काम केलेलं आहे. तिनं खूप पदकं मिळवलेली आहेत आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांची ही भीमकन्या हिचा सन्मान करणं खूप गरजेचं होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या 134वी जयंतीचं औचित्य साधून इरिदा फिरोज सय्यद हिचा आम्ही सन्मान देऊन सन्मान केलेला आहे. तसेच गेली 25 वर्षापासून या भागामध्ये रामटेकडी हडपसर वैदवाडी म्हणजे आमचा हा प्रभाग 24 मध्ये मी भीम फेस्टिवलचं आयोजन करत असतो. याही वर्षी मी भीम फेस्टिवल आयोजित केलेला आहे. या भीम फेस्टिवलमध्ये आम्ही अनेक मान्यवर आंबेडकर चळवळींना ज्यांनी योगदान दिलं त्या सन्माननीय नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं आम्ही गौरव चिन्ह सन्मान देऊन त्यांचा सर करत असतो. कारण भविष्य काळामध्ये पुन्हा ही आंबेडकर चळवळीची मशाल कुठं ना कुठं हृदयामध्ये घेऊन त्यांनी ही ज्वलंत आणि पेटत राहावी
त्यासाठी आम्ही या आंबेडकर चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं किंवा नेत्यांचा आम्ही सन्मान करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांचं जयंतीचं औचित्य साधून यावेळी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केलं. मी सावित्रीबाई फुले हे महानाट्य आयोजित केलं किंवा आम्ही महाराष्ट्राची लोकधारा, जेणेकरून भारूड वगैरे काय असतात असे महिलांसाठी, महिला घराच्या बाहेर निघत नाहीत म्हणून महिलांसाठी आम्ही कार्यक्रम आयोजित केले. त्याच्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या नावावर नाचून तर कोणीही मोठं होतं, परंतु वाचून मोठं खूप होणं महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही पुस्तकांचं सुद्धा वाटप केलं. जर पाहिलं तर राम टेकडी रेल्वे गेट 7 नंबर परिसरामधला जो परिसर आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या तमाम नागरिकांची इच्छा होती की या ठिकाणी जो भुयारी मार्ग झालाय त्या मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं. परंतु त्या नावाला तब्बल 3 वर्ष कुठल्याच प्रकारचं यश येत नव्हतं. परंतु इम्तियाजभाई मोमीन यांच्या प्रयत्नाला आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्यासोबत भेटून पाठपुरावा केला आणि त्यांना त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं, अशी देखील माहिती आपल्याला या ठिकाणी सुधीरभाऊ शिंदे यांनी दिलेलं आहे. आपण नुकतंच आता इम्तियाजभाई मोमीन यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीने आपण या घटनेचा पाठपुरावा केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला यश मिळालेलं आहे. आता आपल्याला कसं वाटतं या सगळ्या गोष्टीकडे पाहत राहूया. सर, जसं की आपण पाहतोय राम टेकडी गेट नंबर 7चं भुयारीचं जे नामकरण आहे त्या नामकरणाचं पण काम तब्बल 3 वर्षापासून स्थगित होतं, थांबलं होतं. त्या नावाचा देखील 3 वर्षापासून आपण पाठपुरावा केलेला आहे आणि त्यानंतर योगेश अण्णा टिळेकर या विद्यमान आमदारांच्या माध्यमातून आपल्या कामाला, आपल्या प्रयत्नाला यश देखील मिळालेलं आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना कसं वाटतंय, काय सांगाल? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त हा जो आम्ही अंडरपास नामांकनाचा जो कार्यक्रम घेण्यात आला, गेल्या 3 वर्षापासून ह्या नामांकनासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून आणि आमच्या अतूट प्रयत्नातून आम्ही हे नामांकन 134व्या जयंतीच्याच दिवशी हे नामांकन करण्यात आलं. त्या नामांकनासाठी आपल्या हडपसर विधानसभा मतदारसंघामधले दोन्ही आमदार चेतन विठ्ठल पाटील आणि योगेश अण्णा टिळेकर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्या अंडरपास नामांकनाचं उद्घाटन केलं. म्हणून त्या दोन्ही आमदारांचं मी खूप आभार मानतो. आणि आपल्या ह्या भागामध्ये आपण जो अंडरपास केला आहे त्या अंडरपासला जो आपण विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग असं जे नाव दिलंय, कारण की बाबासाहेब हे कुणा एका जातीचे नसून सर्व धर्मियांचे होते. ज्या बाबासाहेबांनी ह्या देशाला संविधान दिलं, ज्या संविधानामध्ये सर्व धर्मियांसाठी न्याय दिला, अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भुयारी मार्ग असं नामांकन आम्ही अंडरपासला करून ह्या भागातील जनतेला खूप उत्सुकता झाली की आमच्या भागामध्ये बाबासाहेबांचं नाव आलं आणि ह्या अंडरपासमुळे ह्या भागामध्ये होणाऱ्या ट्रॅफिकच्या अडथळ्यासाठी खूप चांगलं मला या ठिकाणी ट्रॅफिकपासून मुक्तता मिळाली. आणि हा सुद्धा अंडरपास आम्ही खूप योगेश अण्णा टिळेकरांच्या माध्यमातून खूप संघर्षातनं हा उभा केला आणि ह्या भागातील जनतेला ट्रॅफिकपासून एकदम सुटका मिळाली. म्हणून आम्ही असा विचार केला की ह्या अंडरपासला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भुयारी मार्गच द्यायचा, ज्यांनी सर्व धर्मांसाठी काम केलं. त्याच पद्धतीने योगेश अण्णा असतील, चेतनदादा तुपे पाटील असतील, ह्या सर्वांनी ह्या गोष्टीला पूर्ण पाठपुरावा करून ह्या भागातील जनतेला समाधानकारक नाव देऊन त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. ह्या नावामुळे आमच्या भागातील तमाम जनतेमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. सर्वांना सप्रेम जय भीम. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे जिल्हाध्यक्ष वाहतूक आघाडी यादव हारणे. मी अखिल गोसावस्ती या भागामध्ये राहत असताना भुयारी मार्ग क्रमांक जो 7 आहे, हा भुयारी मार्ग होऊन 3 वर्ष होऊन गेले तरी आमच्या या भागातील प्रत्येकाच्या मनामध्ये होतं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं. पण आमच्या भागामध्ये ते सर्व दीनदलित बहुजन मागासवर्गीय राहतो. सर्व मागासवर्गांचं अनेकांचं स्वप्न होतं की इथं की बाबा बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव दिलं गेलं पाहिजे. पण आम्ही भरपूर प्रयत्न करत होतो, पण त्या प्रयत्नाला आम्हाला यश येत नव्हतं. पण आमच्या भागामध्ये काम करणारे पुणे शहराचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आमचे परम मित्र इम्तियाजभाई मोमीन यांनी फार मोठा पाठपुरावा केला आणि योगेश अण्णा टिळेकर आमदार जे आहेत त्यांच्या वेळोवेळी त्यांच्या संग मिटिंगा केल्या, त्यांना भेटले. या दोघांच्या प्रयत्नातनं इथं जो भुयारी मार्ग आहे या भुयारी मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं गेलं. त्यामुळं कौतुक करावं एवढं कमी आहे
की आज इम्तियाजभाई मोमीने सामाजिक आमच्या भागामध्ये काम करत असताना, त्यांच्याकडे आता कुठलीही राजकीय मोठी ताकद नसताना ते अनेकांच्या गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्याचं काम करतात. आणि जे प्रत्येक बहुजनांच्या मनातलं जे स्वप्न होतं की या भुयारी मार्गाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं पाहिजे, ते स्वप्न फक्त इम्तियाजभाई मोमीन यांच्या मार्गदर्शनामुळे झालेलं आहे. त्याबद्दल इम्तियाजभाई मोमीनचं मी कौतुक करतो आणि भुयारी मार्गाला नाव दिलं म्हणून आमदार योगेश टिळेकरांचे सुद्धा आभार मानतो. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.